नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुबेर यंत्राची स्थापना कशी, कुठे, कधी करावी, स्थापना विधी काय आहे, मंत्र, स्तोत्र, यंत्राची रोज पूजा कशी करावी, कुबेर यंत्र स्थापन करण्याचे फायदे याची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा, कारण आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार, त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे उपाय माहिती आहेत ते उपाय सांगत असतो। तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकतात। तर मंडळी, धनाची देवता कुबेर यांचे यंत्र ज्या घरात असते त्या घरात पैसा कधीच कमी पडत नाही, त्याचसोबत त्या घरात बुद्धी आणि सुखसुद्धा कधीच कमी पडत नाही। तुम्हाला माहीत असेल, कुबेर देवता हे धनाचे अधिपती आहेत। ज्या घरात रोज कुबेर देवाची किंवा कुबेर यंत्राची पूजा होत असते त्या घरात कधीच पैशाची कमतरता जाणवत नाही, तसेच त्या घरात बुद्धिमत्तासुद्धा कमी होत नाही। जी व्यक्ती मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने कुबेर यंत्राची पूजा करते त्या व्यक्तीला कधीच पैसा कमी पडत नाही। अनेक लक्ष्मीकारक उपायांपैकी एक उपाय आपल्या घरामध्ये, देवघरांमध्ये कुबेर यंत्राची स्थापना करणे आहे। कुबेर यंत्राची आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी आपण स्थापना केली तरी आपली व्यवसाय वृद्धी होते। धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा शुक्रवारी आपल्याला आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करायची आहे। शक्य असल्यास कुबेर यंत्र आपल्या घरी नक्की आणावं आणि धनत्रयोदशीच्या दिवशी त्याची स्थापना जरूर करावी। कुबेर यंत्राची मनापासून पूजा केल्यास त्या व्यक्तीला अनेक कामात यश मिळत राहते, अनेक चांगल्या मार्गाने पैसा येत राहतो। उद्योग व्यवसाय यामध्ये यश येऊन पैसा मिळत राहतो। पण बऱ्याच लोकांना हे यंत्र कधी घरी घेऊन यावे, त्याची पूजा कशी करायची आणि हे यंत्र घरात कोठे ठेवायचे याबद्दल माहिती नसते, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळत नाही। आता पाहूया कुबेर यंत्राचे महत्त्व। माता लक्ष्मी ही चंचल असते। माता लक्ष्मीची साधना जर आपण केली तर आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते। तसेच कुबेर भगवान हे संपत्तीचे देव मानले जातात। कुबेर यंत्राची स्थापना केल्याने आपल्या घरामध्ये पैशाची आवक वाढते, व्यवसायात वृद्धी होते, संपत्ती वाढते आणि आपण सुखी जीवन जगतो। ते आपल्या घरामध्ये पैसा स्थिर ठेवतात, पैशाची बचत होते। बऱ्याचदा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं होत असेल की भरपूर कष्ट करून मेहनत करून पैसा आपल्याकडे टिकत नसेल, बचत होत नसेल। अशा वेळेला आपल्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुबेर यंत्राची जर आपण स्थापना केली तर या यंत्रातून एक विशिष्ट ऊर्जा असते, ती ऊर्जा धन आकर्षित करते। त्याचप्रमाणे आपल्या भोवती, आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक संरक्षक कवच देखील निर्माण करते, कारण कुबेर भगवान यांना देवांच्या संपत्तीचे रक्षक देखील मानले जाते। त्याचप्रमाणे नुसतं कुबेर यंत्र घरात ठेवून चालणार नाही, रोजच्या रोज विशिष्ट मंत्र साधना करावी लागते। ही मंत्र साधना केल्याने त्या यंत्रातील शक्ती वाढत जाते, आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि मग आपली नकारात्मकता दूर होऊन आपोआपच आपली आर्थिक परिस्थिती सुधारू लागते। आता पाहूया कुबेर यंत्र कसं असावं। कुबेर यंत्र आणताना फक्त एक काळजी घ्यायची, लोखंडाचे यंत्र नसावं, लोखंडाच्या पत्रावर कोरलेलं यंत्र नसावं। तांब्याचं चालेल, पितळाचं चालेल, पंचधातूचं चालेल, परंतु लोखंडाच्या पत्रावर कोरलेलं कुबेर यंत्र नसावं, कारण लोखंडावर शनी या ग्रहाचा प्रभाव असतो। म्हणून शक्यतो पंचधातूचं घ्यावे किंवा तांब्याचे घ्यावे। नंतर कुबेर यंत्राची स्थापना कधी करावी। सर्वात पहिला नियम म्हणजे कुबेर यंत्र घरात कधी स्थापन केले पाहिजे। कुबेर यंत्र घरात शुक्रवारी स्थापन करावे। त्याच जर का तिथीचा विचार केला गेला तर अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग ज्या शुक्रवारी येतात त्या दिवशी केल्यास त्याचा जास्त लाभ मिळतो। या दोन्ही तिथी ज्या शुक्रवार येतात तो शुक्रवार सर्वात उत्तम मानला गेला आहे। कुबेर यंत्र स्थापन करण्यासाठी यापेक्षा दुसरा सर्वात चांगला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस। हा दिवस जो दिवाळीच्या आधी येतो तो दिवस। धनत्रयोदशी हा अतिशय चांगला मुहूर्त मानण्यात येतो। त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत, बुधवार, शुक्रवार, एकादशी आणि पौर्णिमा यापैकी कुठल्याही दिवशी कुबेर यंत्राची स्थापना आपण अवश्य करावी। ज्यांना दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करायची असेल त्यांनी त्याच दिवशी यंत्र आणलं तरी चालेल, किंवा आपल्याला जर त्या दिवशी जमणार नसेल अगोदर यंत्र घेऊन या। फक्त त्या दिवशी म्हणजेच
धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुबेर यंत्राची स्थापना करावी। आता पाहूया कुबेर यंत्र कोणत्या दिशेला ठेवावे। या यंत्राची स्थापना आपण आपल्या दुकानात, कारखान्यात, घरातील देवघरांमध्ये करू शकतात। यामध्ये एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी, कुबेर यंत्रासोबत माता लक्ष्मी आणि गणपती देवांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी। कुबेर यंत्र एकटे ठेवू नये। बऱ्याच घरात असे होत असते की घरात पैसा येत असतो, पण आलेला पैसा लगेच कोणत्या ना कोणत्या मार्गाने लगेच निघून जातो। अशा घरात नक्की कुबेर यंत्र ठेवून त्याची पूजा करावी। कुबेर देवता लगेच प्रसन्न होते, पण माता लक्ष्मी आणि श्री गणपती यांची पूजा कुबेर यंत्रासोबत नक्की करावी। उत्तर दिशेचे स्वामी हे कुबेर देव आहेत, त्यामुळे आपल्या घरातील उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ आणि साफ ठेवावी। आता पाहूया कुबेर यंत्राची पूजा कधी करावी। ज्यावेळी आपण यंत्र खरेदी करणार आहोत त्यावेळेस काही महत्त्वाच्या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या। या यंत्रामध्ये 5 महत्त्वाच्या आकृत्या आहेत का हे नक्की तपासून पहा। या 5 आकृत्या पंचतत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या असतात। आकाश, वायू, जल, अग्नी, पृथ्वी ही 5 तत्वे आपल्या यंत्रात असायला हवेत। रोज आपल्या हातून या पंचतत्वाची पूजा होत असते, त्यामुळे ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्याला आशीर्वाद देत असतात। कुबेर यंत्र कसे सक्रिय करावे किंवा कुबेर यंत्राची स्थापना घरामध्ये कशी करावी। आपल्या घरातील देवांची पूजा झाल्यावर कुबेर यंत्राची पूजा करावी। देवघराजवळची जागा स्वच्छ करून घ्यायची। त्या ठिकाणी एखादा पाट मांडावा, त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे। लाल रंग का तर लाल रंग कुबेर भगवान यांचा आवडता रंग आहे। नेहमीप्रमाणे शुद्ध तुपाचा दिवा लावावा, किंवा तूप नसेल तर तेलाचा दिवासुद्धा चालेल। गणपती बाप्पांचं स्मरण करायचं, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं। नंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हटला तरी चालेल। नवार्ण मंत्र म्हणावा। त्यानंतर भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचे स्मरण करावं। ओम नमो भगवते वासुदेवाय शक्य होईल तितक्या वेळा या मंत्राचा जप करावा। ओम महालक्ष्मी नमो नमः हा मंत्र किंवा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र या मंत्राचा 11 वेळा जप करावा। आपण जे कुबेर यंत्र आणलेलं असतं ते बाजारातून आलेले असते, दुकानातून आणलेले असतात, त्याची शुद्धी होणं महत्त्वाचं आहे। म्हणून कुबेर यंत्राला प्रथम शुद्ध पाण्याने, त्यानंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने स्नान घालायचं आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। कुबेर यंत्राची स्थापना सुरू असताना चमच्याने किंवा पळीने त्यांना स्नान घालायचं आणि 16 वेळा ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप करावा। 16 वेळा असं पठण झाल्यानंतर आणि कुबेर यंत्राला अशा पद्धतीने स्नान घातल्यानंतर यंत्र स्वच्छ पुसून घ्यावं। पुसून घेतल्यानंतर चौरंगावरती किंवा पाटावरती लाल वस्त्र अंथरून त्यावरती एखादी प्लेट ठेवावी, किंवा छोटं तमंड असेल तर तमंड ठेवावं आणि त्यामध्ये थोडेसे कुंकू मिश्रित तांदूळ ठेवावे आणि त्यावरती कुबेर यंत्राची स्थापना करावी। त्यानंतर यंत्रावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची। भगवान कुबेर यांना गुलाल बुक्का देखील प्रिय आहे। गुलाल बुक्कासुद्धा ठेवू शकतात, फुलं वाहावीत। भगवान कुबेरांना मनोभावे नमस्कार करावा, नैवेद्य दाखवावा। नैवेद्य आपण पंचामृताचा दाखवावा। धनत्रयोदशीच्या दिवशी ही पूजा करणार असाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जो नैवेद्य केलेला असेल तोच नैवेद्य कुबेर यंत्राला सुद्धा चालेल। त्यानंतर भगवान कुबेराची आरती करावी। अशा प्रकारे कुबेर यंत्र स्थापन करावे। तसेच जर का कुबेर यंत्र खराब झाले असेल तर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे आणि त्याच दिवशी दुसरे कुबेर यंत्र स्थापन करावे। अमावस्या तिथीला आपल्या तिजोरीत हे यंत्र ठेवून पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा मूळ जागी हे यंत्र ठेवून द्यावे। आता पाहूया कुबेर यंत्राची घरात स्थापना केल्यानंतर वर्षभर यंत्राची पूजा कशी करावी। ज्यांच्या घरात पहिल्यापासूनच कुबेर यंत्र असेल त्यांनी धनत्रयोदशीच्या दिवशी तसेच कुठल्याही पौर्णिमेला कुबेर यंत्राला 16 वेळा ओम कुबेराय नमः म्हणून अभिषेक जरूर करावा आणि अशाच पद्धतीने पूजा करावी। रोज कुबेर यंत्राची पूजा करताना हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं वाहावीत। पौर्णिमेच्या दिवशी फक्त अभिषेक किंवा स्नान द्यावे। भगवान कुबेरांचे रोजच्या रोज नामस्मरण करावे। आता पाहूया कुबेर यंत्राची स्थापना करण्याचे फायदे। आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहतो, लक्ष्मी माता घरात स्थिर राहते, पैशाची बचत होते। कर्जबाजारी झाला असेल तर कर्ज देखील मिटून जातील। कुणाकडे पैसे अडकले असतील ते देखील आपल्याला
आपले पैसे मिळतील। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।